मैत्री म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. कोणासाठी मैत्री म्हणजे आनंद, कोणासाठी आधार, कोणासाठी विश्वास, तर कोणासाठी संपूर्ण जग. पण माझ्या मते मैत्री म्हणजे आयुष्याला सुंदर बनवणारी सर्वात मौल्यवान भेट. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला आई वडील, भाऊ बहीण ही नाती तयार मिळतात. पण एक नातं असं असतं जे आपण स्वतः निवडतो, ते म्हणजे मैत्रीचं नातं. आणि कदाचित म्हणूनच हे नातं इतकं खास असतं. मैत्री ही रक्ताच्या नात्याने जोडलेली नसते, पण ती मनाच्या धाग्यांनी बांधलेली असते. हे नातं कोणत्याही अटीवर टिकत नाही. ते टिकतं प्रेमावर, विश्वासावर, समजुतीवर आणि एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यावर. आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही लोक फक्त ओळखीचे असतात, काही सहप्रवासी असतात, काही आपल्यासोबत काही काळ राहतात आणि निघून जातात. पण काही व्यक्ती अशी असतात की त्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. त्यांच्याशिवाय आपले दिवस अपूर्ण वाटतात. त्यांच्यासोबत हसताना वेळ कसा जातो ते कळत सुद्धा नाही. आणि त्यांच्यापासून दूर गेल्यावर मनाला एकटेपणा जाणवतो. अशा व्यक्तींना आपण मित्र म्हणतो. आणि मित्र असा असतो ना, जो कधी तुम्हाला जज नाही करत. म्हणजे कोणती पण तुम्ही चूक केली, तो फक्त ना असं म्हणणार की तू सांग, फक्त सांग, मी तुला जज नाही करणार. आणि मित्र म्हणजे जेव्हा आपण भेटतो ना, तेव्हा ना न बोलता आपण म्हणजे असं असतं ना की इशाऱ्यामध्ये बोलून देतो. आणि आपण दोघांना ते समजून जातं की आपल्याला काय बोलायचंय. आपण हसतो का बरे. जेव्हा थर्ड पर्सन असतो, थर्ड पर्सनला ते नाही कळत. कारण की आपली जी मैत्री असते ती खूप घट्ट असते. कधी कधी असं होतं ना की आपण भेटतो आणि लगेच हसायला लागतो. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपण का बरं हसतोय, पण समोरच्याला म्हणजे जो थर्ड पर्सन असतो त्याला नाही माहिती असतं. मैत्री असली ना की आपण एकमेकांना सपोर्ट करतो. आणि माझ्या मते मैत्री म्हणजे असं मित्र हवा की अशी मैत्रीण हवा जी तुम्हाला ना जज नाही करणार. तुम्ही कोणती पण मोठी चूक करू द्या, तो तुम्हाला जज नाही करणार. तो असं म्हणणार की यार दुनियादारी आहे ना तुला जज करायला, चूक झाली आहे ना, आता पुढे काय. तो तुम्हाला सपोर्ट करणार, तो तुम्हाला मोटिवेट करणार. तुम्हाला असं नाही म्हणणार अरे यार तू खूप मोठी चूक केली, आता काय करायचंय. तो म्हणणार जाऊ दे, झाली ना चूक, झाली ना, आता पुढे काय करायचंय. तुम्हाला जज कधी नाही करणार. म्हणजे मैत्री जी असते ना ती असं तर जजमेंटची, की आपण आहोत दोघी सोबत, एकमेकांना आपण जज नाही करणार, एकमेकांना आपण त्यांची चूक दाखवणार, पण फक्त एकट्यात दाखवणार. आणि अशी जर मैत्री असेल तर खरंच याचं म्हणजे असतं की मैत्रीण. मित्र भेटला की मैत्रीण भेटली तर तुम्हाला भेटणार ना, तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलणार. आणि ना जीवनात ना अशी मैत्रीण पाहिजे किंवा मित्र पाहिजे तर तुम्हाला ना कधी सोडणार नाही. तुम्हाला विश्वास पाहिजे, म्हणजे एकमेकांवर विश्वास पाहिजे की मी काही पण केलं, काही पण माझ्याकडे म्हणजे लढाई होतात, तुम्हाला पण माहितीये, भांडणं होतात छोटे छोटे, तर तो मला सोडणार नाही की मी त्याला सोडणार नाही, काही पण हो जाऊ दे तिकडे. याचं म्हणजे असतं, मीनिंग असतं मैत्री. बरोबर ना? आहे का मग तुमच्या जीवनात अशी मैत्रीण किंवा मित्र जे तुम्हाला असं वाटतं की कधीच दूर व्हावं नाही? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.